चला तर मंडळी, आज आपण करूया मोड आलेल्या हिरव्या मुगाची रस्सा भाजी. एकदम झणझणीत आणि चमचमीत बरं का. तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल, एवढी भारी लागते ही भाजी. नक्की करून पहा. पहिलं तर आपण जे वाटण तयार केलं त्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. छान हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर घरगुती मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी मोड आलेले हिरवे मूग शिजवून घेतले होते 15 ते 20 मिनिटासाठी. ते टाकून घ्यायचं, पुन्हा छान परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि जितके फॅमिली मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्या. 15 ते 20 मिनिटासाठी ही भाजी मंद आचेवरती शिजवून घ्यायची. अशा पद्धतीने इतकी भारी लागते ना, नक्की करून पहा. माझा व्हिडिओ थोडासा ब्लर दिसत असेल किंवा थोडासा वेगळा दिसत असेल तर ॲडजस्ट करा, कारण मी 2 मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आहे. ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी. कशी झाली भाजी नक्की सांगा बरं का. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.